इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅचमध्ये कमबॅक करेल OV11 पडलेगाव संघ. 12 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा 20. या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी कल्पेश केने विस्फोटक फलंदाज आहे. सोमनाथ कारभारी देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. सोमनाथ कारभारी आणि कल्पेश केने हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. 12 चेंडू 20 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावसंख्या 33. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे सॉनिक 11 या टीमने या मॅचमध्ये. 12 चेंडू 19 ची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच ऑन. जास्त विलंब करू नका, जास्त वेळ घेऊ नका ही विनंती असेल पडलेगाव या टीमला. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं KTPL मधील आव्हान संपुष्टात येईल. मिस टायमिंग आहे डीपमध्ये फिल्डर. डाऊन दी बॉल. प्रेम भोईरने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. कल्पेश केने बॅक टू द पवेलियन. एमवर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी न्यू बॅट्समन. एक विस्फोटक फलंदाज आहे. गोलंदाजी खूप चांगली केली आहे पहिल्या इनिंगमध्ये. बघूया कशी बॅटिंग तो करतोय. आपल्या टीमसाठी विकेट मिळवली आहे गोलंदाज निखिल यांनी. एकोणावीस धावा अजूनही बनवायच्या आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कमलेश पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. अहमर 0 वरती बाद. न्यू बॅट्समन येतोय विकास जाधव उर्फ गुड्डू या नावाने सुपरिचित. 10 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. टार्गेट आपण पाहतोय 52 धावांचा आहे. निखिल ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज निखिल. KTPL सीझन 2 मधील ही हॅट्रिक नोंदवली आहे गोलंदाज निखिलने. फलंदाज झालाय बाद. विकास जाधव बॅक टू द पवेलियन.
चेंडू शिल्लक आहेत 9, बनवायच्या धावा 19 या मॅच मध्ये. सातत्याने विकेट गमावलेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. 5 बाद. धावसंख्या आहे 33. 5 विकेट गमावलेत. समीर फुलटॉस चेंडू आहे. बॅटची कडा लागली होती. झेल सोडलाय. प्रयत्न खूप चांगला केला होता निल्सन मडवी यांनी. यष्ट्यांच्या पाठीमागे जीवनदान मिळतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 18 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सोमनाथ कारभारीवरती जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या सामन्याची. संघनायक एकटा लढतोय या मॅच मध्ये. 2 षटकार देखील लगावलेत या इनिंग मध्ये सोमनाथने. यावेळी बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कमलेश पाटील ने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या इनिंग मध्ये. सॉनिक 11 या टीमची. संघनायक सोमनाथ कारभारी बॅक टू द पवेलियन.